नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम इयत्ता 10वी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमातील शीट मेटलमधील घटक 5वा शीट मेटल मार्किंग लेआउट अँड हँड टूल्स यामध्ये सर्वात प्रथम मेजरिंग टूल्स पाहणार आहोत. शीट मेटलमध्ये जी काही मोजमापाची साधने वापरली जातात त्याबद्दल माहिती आपण या घटकात पाहणार आहोत. आपण शीट मेटलमधील घटक क्रमांक 5 बघणार आहोत. शीट मेटल मार्किंग लेआउट अँड हँड टूल्स. तर याचा उद्देश काय आहे? महत्त्वाची मार्किंग आणि आखणी करण्याची साधने यांची माहिती घेणे. म्हणजे बघा, जी काही शीट मेटलमध्ये महत्त्वाची मार्किंग असते, आखणी असते, यासाठी लागणारी जी साधने असतात याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. महत्त्वाचे हत्यारे त्यांची माहिती समजून घेणे. इंजिनिअरिंग क्षेत्रात यंत्र तसेच यंत्रपाट तयार करण्यासाठी ड्रॉइंग समजावून घेऊन त्यांची मापे रॉ मटेरियलवर टाकून आखणी करतात. म्हणजे बघा, जे काही शीट मेटलमध्ये हत्यारे आहेत त्यांच्यापासून इंजिनिअरिंग क्षेत्रात यंत्र व पार्ट कसे तयार करतात त्याची ड्रॉइंग तयार करावी लागते व समजून घ्यावी लागते आणि त्यांची मापे ही रॉ मटेरियलवर टाकून आखणी करावी लागते. त्यासाठी जी काही साधने वापरतात त्यांचा आपण आता अभ्यास करणार आहोत. तर सर्वात प्रथम मोजमाप करणारी साधने आपण बघणार आहोत. पहिलं जे टूल आहे किंवा आपण सर्वात महत्त्वाचे हत्यार म्हणतो तर ते आहे स्टील रूल. स्टील रूल ही स्टेनलेस स्टीलपासून बनवलेली असते. म्हणजे बघा, जी ही पट्टी दाखवलेली आहे ही स्टील म्हणजे धातूपासून बनवलेली असते. एका कडेनी मेट्रिक व दुसऱ्या कडेनी ब्रिटिश पद्धतीने मार्किंगच्या खुणा असतात. म्हणजे या इथे बघा अशा खुणा दाखवलेल्या आहेत. तर वरती बघा सेंटीमीटरच्या खुणा दिसत आहेत आणि खाली ह्या इंचाच्या खुणा दिसत आहेत. तर सेंटीमीटरच्या खुणांना मेट्रिक पद्धत म्हणायचं आणि खाली ज्या 1, 2 आणि 3 ह्या ज्या खुणा दिसत आहेत ह्या ब्रिटिश पद्धतीने खुणा केलेल्या असतात. स्टील रूल ह्या वेगवेगळ्या मापात उपलब्ध असतात. म्हणजे बघा, ह्या ज्या स्टील रूल आहेत ह्यांच्या वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध असतात. स्टील रूलचा उपयोग मापे मोजण्यासाठी करतात. या पट्टीवर इंचाची व मिलीमीटरची मापे कोरलेली असतात. म्हणजे या इथे बघा, हे सेंटीमीटरचे मापे आहेत आणि ही इंचाची मापे आहेत. 0.5 मिलीमीटर इतक्या लहानात लहान मापाने माप मोजता येते. म्हणजे बघा, ह्या पट्टीपासून लहानात लहान 0.5 म्हणजे अर्धा मिलीमीटर इतक्या अंतराने मापे मोजता येतात. पुढचा आहे दुसरा आकडा हुक स्टील रूल. ही स्टील रूल सारखीच असून कडेपासून माप घेण्यासाठी या रूलचा वापर करतात. हिच्या एका टोकाला हुक लावलेला असतो. म्हणजे बघा, स्टील रूलप्रमाणेच असते ही पट्टी, फक्त ह्याला हे एक हुक लावलेलं असतं जेणेकरून हे हुक पत्र्याच्या शीटमध्ये अडकलं जातं आणि त्या कडेपासून हे अंतर मोजता येते. याच्यासाठी ह्या हुकची व्यवस्था केलेली आहे. तिसरा स्टील टेप. हा स्प्रिंग स्टीलच्या पातळ पत्र्यापासून तयार केलेला असतो. म्हणजे हे बघा, हे दिसतंय हे पातळ पत्र्यापासून तयार केलेलं असतं आणि एका होल्डरमध्ये गुंडाळलेला असतो. म्हणजे हा जो दिसतोय चौकोनी भाग ह्या होल्डरमध्ये गुंडाळून ठेवलेला असतो. ह्या पत्र्यावर आखणी मॅट्रिक व ब्रिटिश पद्धतीने केलेली असते. म्हणजे बघा, स्टील रूलप्रमाणे याच्यावर मॅट्रिक आणि ब्रिटिश पद्धतीने आखणी केलेली असते. वेगवेगळ्या मापाच्या लांबीमध्ये उपलब्ध असतात. उदाहरणार्थ 5 मीटर, 10 मीटर इत्यादी. याचा उपयोग बघा, हा लवचिक असल्याने अनियमित आकाराच्या जॉबची मापे घेण्यासाठी करतात. म्हणजे हा जी स्टील पट्टी आहे ही अशी गुंडाळल्या जाते, त्याच्यामुळे काय होतं, अनियमित आकार म्हणजे गोलाकार जे भाग असेल त्याचे पण मापे आपल्याला घेता येतात. त्याच्यानंतर बघा, कॅलिपर्स हे मापनाचे साधन असून याचा उपयोग अप्रत्यक्षरित्या मोजमापन करण्यासाठी होतो. म्हणजे बघा, या इथे दाखवलेले आहे कॅलिपर्स.
त्याला आपण मराठीमध्ये कैवार म्हणतो. तर या इथे बघा हा फर्म जॉईंट आहे आणि हा स्प्रिंग जॉईंट आहे. तर प्रत्यक्ष माप स्टील रूलवर घेतले जाते. कॅलिपरची साईज त्याच्या पायाच्या लांबीवरून ठरवितात. कॅलिपर फर्म जॉईंट व स्प्रिंग जॉईंट या दोन्ही जॉईंटच्या प्रकारात उपलब्ध असतात. म्हणजे मी आत्ता पहिलेच सांगितलं की हे कॅलिपर जे आहेत ते फर्म जॉईंट आणि स्प्रिंग जॉईंट या दोन्ही प्रकारात उपलब्ध असतात आणि कॅलिपरची साईज ही त्याच्या पायाच्या लांबीवरून ठरवली जाते. पायाच्या आकारावरून कॅलिपरचे प्रकार पडतात. तर ते प्रकार आता आपण बघणार आहोत. एक, आउटसाईड कॅलिपर. या कॅलिपरचा पायाचा आकार आतील बाजूस झुकलेला असतो. याचा उपयोग बाहेरील मापे घेण्यासाठी होतो. हा कॅलिपर जॉईंटच्या दोन्ही प्रकारात ही उपलब्ध असतो. म्हणजे बघा आउटसाईड कॅलिपरचा पाय जो आहे असे आतल्या साईडला वाकलेले आहेत, जेणेकरून जॉब या दोन्हीच्या मध्ये ठेवला जातो आणि त्याचे मापन केले जाते. हा कॅलिपर जो आहे कॅलिपर जॉईंटच्या दोन्ही प्रकारात उपलब्ध असतो. म्हणजे फर्म जॉईंट आणि स्प्रिंग जॉईंट ह्या दोन्ही प्रकारात हा उपलब्ध असतो. त्याच्यानंतर दुसरा आकडा, इनसाइड कॅलिपर. या कॅलिपरच्या पायाची टोके बाहेरील बाजूस झुकलेली असतात. याचा उपयोग जॉबच्या आतील गाळ्यांची मापे मोजण्यासाठी होतो. म्हणजे या इथे बघा हा जो पाय दाखवलेला आहे तो बाहेरच्या साईडला वळलेला आहे, जेणेकरून राऊंड जो काही बार असेल त्या राऊंड बारच्या आतील जो डायमीटर आहे तो आपल्याला मोजायचा असेल तर या इनसाइड कॅलिपरचा वापर करतात. त्याच्यानंतर तिसरा, ऑडलेग कॅलिपर. त्याला इंग्रजीत ऑडलेग कॅलिपर, मराठीमध्ये लंगला कॅलिपर असे म्हणतात. या कॅलिपरला जेनी कॅलिपर असेही म्हणतात. हा कॅलिपर जॉईंटच्या दोन्ही म्हणजेच फर्म जॉईंट व स्प्रिंग जॉईंट प्रकारात उपलब्ध असतात. याचा एक पाय सरळ टोकदार असून दुसरा पाय आतील बाजूस वाकलेला असतो. बघा या इथं दाखवलेला आहे हा सरळ पाय आहे आणि हा आतील बाजूस वाकलेला असा याचा पाय आहे. याचा उपयोग जॉबवर समांतर रेषा आखण्यासाठी तसेच राऊंड बारचा मध्य काढण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणजे बघा या टोकापासून आपण एखाद्या कडेपासून अंतर घेतले तर त्यापासून समांतर एक रेषा आखण्यासाठी याचा उपयोग होतो आणि राऊंड बारचा मध्य काढण्यासाठी ह्या जेनी कॅलिपर किंवा ऑडलेग कॅलिपरचा उपयोग होतो. हा दोन्ही प्रकारात उपलब्ध असतो, फर्म जॉईंट आणि स्प्रिंग जॉईंट. त्याच्यानंतर ट्रायस्क्वेअर हे मशीनिंग अथवा फायलिंग केलेल्या सरफेसचा काटकोन तपासण्यासाठी करतात. म्हणजे बघा हे ट्रायस्क्वेअर दाखवलेला आहे. ट्रायस्क्वेअर हे मशीनिंग अथवा फायलिंग केलेल्या सरफेसचा काटकोन तपासण्यासाठी करतात. म्हणजे एखादा जॉब आहे तो आपण घासल्यानंतर तो काटकोनात म्हणजे 90 अंशात आहे की नाही हे तपासण्यासाठी याचा उपयोग करतात. ट्रायस्क्वेअर हे चे मुख्य भाग ब्लेड, स्टॉक, बर, स्लॉट हे आहेत. बघा या इथं हा जो आडवा भाग दिसतोय तो आहे स्टॉक, हे आहे ब्लेड आणि इथे एक छोटीशी खाच दिसतीये त्या खाचेला म्हणायचं बर स्लॉट. ट्रायस्क्वेअरचे ब्लेड हाय कार्बन स्टीलपासून बनवतात व स्टॉक हा कास्ट आयर्नपासून बनवलेले असतात. स्टॉकवर ब्लेड अचूकपणे 90 अंशात रिवेटिंग केलेले असते. म्हणजे बघा स्टॉक आणि ब्लेड हे 90 अंशात इथे बघा दाखवलेलं आहे 90 अंशात म्हणजे काटकोनात हे बसवलेले असते. ब्लेडच्या कडेला स्टॉकवर एक स्लॉट असते त्याला बर स्लॉट म्हणतात. म्हणजे इथं कडेला एक स्टॉकच्या स्लॉट दाखवला आहे म्हणजे खास दाखवले आहे त्याला बर स्लॉट असे म्हणतात. या बर स्लॉटचा उपयोग मशीनिंग किंवा फायलिंग केलेल्या जॉबच्या कडेला आलेली बर स्लॉटमध्ये बसते, त्यामुळे माप घेण्यासाठी अडथळा येत नाही. म्हणजे बघा या बर स्लॉटचा उपयोग काय तर आपण एखाद्या मशीनिंग केलेलं किंवा घासलेला जो भाग आहे तो या त्याची जी बर आहे ह्या बर स्लॉटमध्ये बसते आणि माप घेण्यासाठी कोणताही अडथळा येत नाही. ट्राय स्क्वेअरची साईज ही ब्लेडच्या लांबीच्या
लांबीवर आधारलेली असते. म्हणजे ट्रायस्क्वेअरची जी लांबी आहे किंवा माप आपण म्हणतो ते ह्या ब्लेडच्या लांबीवर आधारलेलं असतं. ट्रायस्क्वेअर हे मशीनिंग अथवा फाईन केलेल्या जॉबच्या कडा काटकोनात तपासण्यासाठी करतात. म्हणजे बघा ट्रायस्क्वेअरचे मशीनिंग किंवा फायलिंग ज्या काही केलेल्या असतात आपण, ते जे कडा जे असतात ते एकमेकांशी काटकोनात आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी या ट्रायस्क्वेअरचा उपयोग करतात. जॉबचा पृष्ठभाग समांतर रेषा आखण्यासाठी सुद्धा या ट्रायस्क्वेअरचा उपयोग होतो. म्हणजे जॉबच्या भागावर समांतर रेषा ह्या आखण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच जॉबचा सरफेस तपासण्यासाठीही याचा उपयोग होतो. म्हणजे एखादा जॉबची सरफेस जी आहे ती पूर्ण घासलेली असेल तर ती समपातळीत आहे की नाही हे तपासण्यासाठी पण ट्रायस्क्वेअरचा उपयोग करतात. त्यानंतर एल स्क्वेअर हा उच्च कार्बनयुक्त पोलादाच्या पट्टीपासून बनवलेला असतो. म्हणजे हाय कार्बन स्टीलपासून बनवलेला असतो. त्याच्या कडेवर आखणी केलेली असते, त्यामुळे मार्किंग व मोजमाप करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. एल स्क्वेअर साधारणतः 90 अंशात असतात. म्हणजे बघा हे गुन्ह्यासारखंच दिसतं, फक्त हा उच्च कार्बनयुक्त पोलादाच्या पट्टीपासून बनवलेला असतो. म्हणजे स्टॉकच्या गुन्ह्यामध्ये आपण बघितलं, म्हणजे ट्रायस्क्वेअरमध्ये बघितलं तर त्याचा स्टॉक हा कास्ट आयर्नपासून बनवलेला असतो. तसं याच्यामध्ये नसतं. हा पूर्ण पट्टी जी आहे ती हाय कार्बन स्टीलपासून बनवलेली असते व हा एल शेप म्हणजे हा 90 अंशात असतो आणि याच्याने मोजमाप आणि आखणी करण्यासाठी याचा उपयोग होतो. काटकोनात आखणी करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर मायक्रोमीटर हा सूक्ष्म मोजमापाचे साधन असून याच्या साहाय्याने पत्र्याची जाडी मोजता येते. मायक्रोमीटरने लहानात लहान 0.01 मिलीमीटर इतक्या मापाच्या फरकाने मोजमाप घेता येते. म्हणजे इथे बघा मायक्रोमीटरची आकृती दाखवलेली आहे आणि याच्यापासून काय पत्र्याची जी जाडी असते ती याच्यापासून मोजता येते. तर ह्या बघा इथं मायक्रोमीटरची आकृती आहे. या भागाला फ्रेम म्हणायचं, या भागाला जे काळं दिसतंय त्याला ॲनव्हिल म्हणायचं आणि हे स्पिंडल मागे पुढे सरकतं आणि इथं मार्किंगच्या खुणा आहेत, ह्याला स्लीव्ज म्हणायचं आणि हे थंबेल. तर याच्यापासून काय होतं, पत्र्याची जाडी असते ती याच्यामध्ये फिट केली जाते आणि ह्या थिंबल फिरवून हे मागे पुढे होतं स्पिंडल आणि ह्याच्यामध्ये हे मापनाचं इथं आखणी केलेली असते, त्याप्रमाणे इथं त्याची मापे मोजता येतात आणि याच्यापासून 0.01 मिलीमीटर इतक्या फरकाने मोजमाप करता येते. आता मायक्रोमीटरचे प्रकार, एक आउटसाईड मायक्रोमीटर, इनसाईड मायक्रोमीटर आणि डेप्थ मायक्रोमीटर असे एकूण 3 प्रकार याचे असतात. तर व्हर्नियर कॅलिपर पुढचं काय आहे तर व्हर्नियर कॅलिपर हे प्रत्येक वर्कशॉपमध्ये वापरले जाणारे महत्त्वाचे सूक्ष्म मोजमापाचे साधन आहे. म्हणजे व्हर्नियर कॅलिपर हे प्रत्येक वर्कशॉपमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. या साधनाने वस्तूच्या आतील माप, बाहेरील माप व खोली मोजता येते. म्हणजे बघा इथं व्हर्नियर कॅलिपरची आकृती दाखवलेली आहे. हे 2 जॉ दिसत आहेत. फॉर मेजरिंग आउटर डायमीटर म्हणजे बघा बाहेरील जो एखादा जॉब आहे त्याचं बाहेरील जे मोजमाप आहे ते या 2 जॉच्या साहाय्याने करता येते. हे तर वेगळे 2 जॉ दिसत आहेत. फॉर मेजरिंग इनर डायमेन्शन म्हणजे ह्याच्यापासून जे काही राऊंड बार असतील, पाईप असतील, त्यांच्या आतील जो डायमेन्शन आहे ते मोजण्यासाठी याचा उपयोग होतो. हे व्हर्नियर स्केल आहे, हे ते दिसतंय बारीक, ह्याला व्हर्नियर स्केल म्हणायचं आणि ही मेन स्केल आहे आणि ही व्हर्नियर स्केल आहे आणि हे स्टीम दिसतंय मागची दांडी. फॉर मेजरिंग डेप्थ म्हणजे ह्याच्यापासून काय होतं खोली मोजता येते. म्हणजे एखादा गाळा असेल किंवा राऊंड असेल, छिद्र असेल, त्याची ह्याच्यापासून डेप्थ म्हणजे खोली मोजता येते. तर याच्यानंतर व्हर्नियर कॅलिपरचे तत्व, एकमेकावर समांतर असणाऱ्या 2 भिन्न स्केलच्या आखणीमधील फरकावर व्हर्नियर कॅलिपरचे तत्व आधारलेले आहे. म्हणजे बघा ही जी मेन स्केल आहे आणि ही मेन स्केल आहे आणि ही व्हर्नियर स्केल आहे. ह्या दोन्हीच्या मापांच्या फरकावर हे कॅलिपरचे तत्व अवलंबून आहे. तर बघा ह्याच्यातलं कसं समजून घ्यायचं ते बघा. लघुत्तम माप बरोबर
मुख्य स्केलवरील एका भागाची किंमत, म्हणजे ह्या मेन स्केलवरील मुख्य भागाची जी काही मेजरिंग येईल ती वजा वर्नियर कॅलिपरवरील एका भागाची किंमत, म्हणजे वर्नियर कॅलिपर आणि ह्याचा जो फरक असेल त्याच्या फरकावर, तर तो फरक काय आहे 0.02 मिलीमीटर बरोबर 1 वजा 49 भागिले 50, म्हणजे मेन स्केलवर जर 50 असेल तर वर्नियर स्केलवर ती 49 दिसते. तर वाचन कसे करतात बघूयात. वर्नियर स्केलच्या शून्याने मेन स्केलवरील ओलांडलेले मिलीमीटर पूर्णांकात लिहिणे. म्हणजे बघा, पूर्ण वाचून दाखवतो नंतर सांगतो. वर्नियर स्केलची जी मेन रेषा स्केल डिव्हिजनला मॅच असेल तिला मिलीमीटरने गुणावे. पहिल्या रिडिंग खाली दशांश व शतांश अपूर्णांकात लिहिणे व बेरीज करणे. ही बेरीज म्हणजे वर्नियर कॅलिपरने मोजलेले माप होय. उदाहरणार्थ वर्नियर कॅलिपरमध्ये 9.26 मिलीमीटर रिडिंग दाखवा असं आलेलं असेल तर मेन स्केल रिडिंग 9 मिलीमीटर, वर्नियर स्केलवर रिडिंग 0.026 मिलीमीटर, 13 गुणिले 0.02 मिलीमीटर, एकूण रिडिंग बरोबर 9.26 मिलीमीटर. म्हणजे या इथं बघा, ही जी मेन स्केल आहे याच्यावर बघा 0 ते 60 पर्यंत दिसत आहे आणि हे वर्नियर स्केल 0 ते 10 दिसत आहे. तर बघा या इथं बघा, इथं जिथं मॅच झालंय, हा 0 जिथे मॅच झालेला आहे ते 9 मिलीमीटरच्या पुढे गेलेलं आहे. आणि इथं ह्या वर्नियर स्केलचं बघा 20 नंतर जे बघा कुठपर्यंत गेलेलं आहे 26 पर्यंत गेलेलं आहे. तर ते ह्या दोन्हीचा जो फरक येईल ते मेन ह्याच्यावर 9 मिलीमीटर आणि वर्नियर स्केलवर 26 मिलीमीटर, आणि अशा प्रकारे ह्याचं 9.26 मिलीमीटर वर्नियर स्केलचं माप घेता येतं. त्याच्यानंतर वर्नियर हाईट गेज हे वर्कशॉपमध्ये जॉबवर अचूक अंतरावर मार्किंग करण्यासाठी व जॉबची उंची मोजण्यासाठी वापरतात. वर्नियर हाईट गेज वर्नियर कॅलिपरच्या तत्वावर आधारलेले असून वाचन वर्नियर कॅलिपरप्रमाणेच केले जाते. वर्नियर हाईट गेजचा उपयोग सरफेस प्लेट अथवा इतर अचूक फ्लॅट सरफेसवर करतात. म्हणजे वर्नियर हाईट गेज हे वर्कशॉपमध्ये जॉबवर अचूक अंतरावर मार्किंग करण्यासाठी, म्हणजे एखादा जॉब आहे तो असा इथं उभा लावला जातो आणि त्याच्या हाईटवर जर मार्किंग करायचं असेल तर इथं बघा दाखवलेलं आहे स्क्रायबर म्हणजे आख्या, ह्या आख्यापासून तिथं मार्किंग करता येतं. व जॉबची उंची मोजण्यासाठी, आणि हा एखाद्या सरळ सरफेसवर हा बेस ठेवलेला असतो आणि त्या बेसच्या समांतर जॉब ठेवलेला असतो आणि ह्यापासून याची हाईट मोजता येते. वर्नियर हाईट गेज वर्नियर कॅलिपरच्या तत्वावर आधारलेला आहे. म्हणजे बघा इथे पण वर्नियर स्केल दाखवलेली आणि ही मेन स्केल दाखवलेली आहे. याच्या वर्नियर स्केलप्रमाणेच याचे वाचन केले जाते. वर्नियर हाईट गेजचा उपयोग सरफेस प्लेट म्हणजे प्लेट असते त्या प्लेटच्या वरच हे वर्नियर हाईट गेज ठेवून त्याचे मापन केले जाते, किंवा जो काही अचूक सरफेस असेल फ्लॅट सरफेस असेल त्याच्यावर सुद्धा हे ठेवून आपल्याला हाईट वगैरे मोजता येते. त्याच्यानंतर कॉम्बिनेशन सेट, जॉबवर मार्किंग करणे, जॉबची रेषीय व कोनाकृती मापे तपासणे, फ्लॅटनेस तपासणे इत्यादी कामासाठी एकच साधन वापरतात, त्यास कॉम्बिनेशन सेट म्हणतात. म्हणजे बघा जॉबची मार्किंग पण करता येते, जॉबची रेखीय व कोनाकृती मापे पण तपासता येतात, फ्लॅटनेस तपासता येतं, त्यासाठी ह्याला कॉम्बिनेशन सेट म्हणतात. तर आता कॉम्बिनेशन सेट बघा इथं आकृती दाखवलेली आहे, याचे आपण पार्ट्स बघूयात. कॉम्बिनेशन सेटचे पार्ट पुढील प्रमाणे. एक प्रोटेक्टेड हेडच्या आतील डिशवर 0° ते 180 अंशापर्यंत 1 अंशाच्या फरकाने आखणी केलेले असते. म्हणजे बघा इथं हे दाखवलेलं आहे, हे पूर्ण प्रोटेक्टर हेड आहे आणि हे काय जे आपल्या कंपास पेटीमध्ये प्रोटेक्टर असतो त्याप्रमाणे प्रोटेक्टर म्हणजे कोनमापकच्या प्रमाणे याच्यावर आखणी केलेली असते. आणि हे याच्यावर बघा प्रोटेक्टरप्रमाणे 0 ते 180 अंश हे मार्किंग कोरलेलं असतं, अंशाचं मार्किंग कोरलेलं असतं.
बाहेरील डिशवर 0 रेषा असते. याचा उपयोग 0 ते 180 अंश 1 अंशाने कोन मोजता येतो किंवा आखणी करता येते. तसेच आडव्या पातळीत स्पिरिट लेवल तपासता येते. म्हणजे ही जी प्रोटेक्टर हेड जो आहे हे सरळ ठेवला जातो. हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या पातळीत स्पिरिट लेवल इथं लावलेली आहे. स्पिरिट लेवल पण तपासता येते. 2. स्क्वेअर हेड रूलवर बसून 45 व 90 अंशाचे कोनचे मापन व आखणी करता येते. तसेच लेवल तपासता येते. म्हणजे बघा या इथं स्क्वेअर हेड दाखवलेला आहे. याच्यापासून याला एक स्पिरिट लेवल जोडलेली आहे. याच्यापासून जमिनीपासूनची पातळी मोजता येते आणि याच्यापासून स्क्वेअर म्हणजे जे काही 90 अंशात असेल किंवा 45 अंशात, हे 45 अंशात दाखवलेला आहे तो जॉब आणि हा 90 अंशात मोजता येतो. सेंटर हेडच्या दोन्ही आरमधील कोन 90 अंश असतो. सेंटर हेड ब्लेडवर बसवल्यानंतर या 90 अंशाचे 45 अंशाच्या दोन कोनात विभाजन होते. बघा इथं दाखवलेला आहे सेंटर हेड हा 90 अंशामध्ये जोडलेला आहे आणि मध्यामुळे काय होतं, याचे 45 आणि याचे 45 अँगल तयार होतो. याला ब्लेड असेही म्हणतात. एका फेसवर लांबीच्या दिशेने आयताकृती स्लॉट असते. त्यामुळे कॉम्बिनेशन सेटचे इतर हेड क्रॅम्पिंग स्क्रूज व नटाने यावर लॉक करता येते. म्हणजे प्रत्येक प्रोटेक्टर हेड, स्क्वेअर हेड आणि सेंटर हेड ह्यांना एक स्क्रू बसवलेला असतो, जेणेकरून ही जी रूल दिसते ह्या रूलवर एक स्लॉट पाडलेला असतो. या स्लॉटमध्ये अडकून हे थंब स्क्रूच्या साहाय्याने हे फिट करता येते. रूलवर स्टील रूलप्रमाणे आखणी केलेली असते. म्हणजे ह्या पट्टीवर स्टील रूलप्रमाणे आखणी केलेली असते. त्यामुळे रूलने रेषीय मापे व सरफेस तपासता येतात. कॉम्बिनेशन सेटची साईज त्याच्या रूलच्या लांबीवरून ठरवितात. उदाहरणार्थ 300 मिलीमीटर. म्हणजे हे जी स्टील रूल दिसते ही किती लांबीची आहे यावरून कॉम्बिनेशन सेटची लांबी ठरवली जाते. अशा प्रकारे आपला या इथे घटक 5 मधील काही भाग जो आहे काही हत्यारांची माहिती आत्ता आपण घेतली आहे. पुढील हत्यारांची माहिती आपण पुढच्या तासात घेणार आहोत. धन्यवाद.